नमस्कार मंडळी, लॉ ऑफ टॅक्सेशनच्या दुसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे. आज आपण इन्कम टॅक्स ॲक्टची डिक्शनरी उघडणार आहोत. पूर्ण टॅक्स कायदा समजून घेण्यासाठी आधी हे बेसिक शब्द समजणं खूप गरजेचं आहे. आणि यातला सगळ्यात मोठा कन्फ्युजन पॉइंट म्हणजे प्रिव्हियस इयर आणि असेसमेंट इयरमध्ये नक्की फरक तरी काय आहे. चला आज एकदम सोप्या भाषेत डिकोड करूया. तर सगळ्यात आधी समजून घेऊया टॅक्सेशन्स कॅलेंडर, म्हणजेच कर प्रणालीत वेळेची संकल्पना नेमकी कशी काम करते. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. बघा, टॅक्सेशनमध्ये ना आपलं जे रेग्युलर कॅलेंडर वर्ष असतं, म्हणजे जानेवारी ते डिसेंबर, ते नाही चालत, अजिबात नाही. इथे सगळा कारभार चालतो फायनान्शियल इयरवर. आणि हे फायनान्शियल इयर कधी सुरू होतं तर 1 एप्रिलला आणि संपतं पुढच्या वर्षी 31 मार्चला. हा जो टाइम फ्रेम आहे ना, तो संपूर्ण टॅक्स कायद्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता येतो परीक्षेसाठी एक खूप महत्त्वाचा कॉन्सेप्ट, सेक्शन 3 नुसार प्रिव्हियस इयर. सोप्या शब्दात सांगायचं तर प्रिव्हियस इयर म्हणजे असं फायनान्शियल इयर ज्यामध्ये आपण इन्कम अर्न करतो, म्हणजे पैसे कमवतो. म्हणूनच याला इयर ऑफ अर्निंग असंही म्हणतात. उदाहरणार्थ 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 हे झालं आपलं प्रिव्हियस इयर. मग पैसे कमावण्याचं वर्ष झालं प्रिव्हियस इयर. तर टॅक्स कधी भरायचा? तो भरला जातो असेसमेंट इयरमध्ये. सेक्शन 29 नुसार असेसमेंट इयर म्हणजे प्रिव्हियस इयरच्या बरोबर नंतर येणारं वर्ष. ह्या वर्षात आपल्या इन्कमवर टॅक्स असेस केला जातो, म्हणजे कॅल्क्युलेट केला जातो आणि भरला जातो. म्हणूनच याला म्हणतात इयर ऑफ टॅक्सिंग. म्हणजे नियम एकदम सोपा आहे. 2024-25 या प्रिव्हियस इयरमध्ये कमावलेल्या इन्कमवर आपण 2025-26 या असेसमेंट इयरमध्ये टॅक्स भरणार. जसे की इथे दिसतंय, एक आहे इयर ऑफ अर्निंग आणि दुसरा आहे इयर ऑफ टॅक्सिंग. इतकं सिंपल आहे. चला, वेळेचा कॉन्सेप्ट तर क्लिअर झाला. आता पुढचा प्रश्न, टॅक्स कोणाला भरावा लागतो? या आयडेंटिटीच्या कॉन्सेप्टसाठी आपल्याला पर्सन आणि असेसी हे 2 शब्द नीट समजून घ्यावे लागतील. कायद्याच्या नजरेत पर्सन म्हणजे फक्त एक जिवंत माणूस नाही. सेक्शन 2 सबसेक्शन 31 नुसार पर्सनची व्याख्या खूप व्यापक आहे. यात एकूण 7 कॅटेगरी येतात. इंडिव्हिज्युअल म्हणजे आपण सगळे, हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणजे HUF, कंपनी, फर्म, असोसिएशन ऑफ पर्सन्स किंवा बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे AOPBOI, लोकल अथॉरिटी आणि शेवटी आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी. ठीक आहे, पर्सनची व्याख्या तर खूप मोठी आहे, पण मग त्यातला असेसी म्हणजे कोण? तर सेक्शन 2(7) सांगतो की असेसी म्हणजे असा पर्सन ज्याच्यावर इन्कम टॅक्स ॲक्टनुसार कोणताही टॅक्स, पेनल्टी किंवा इंटरेस्ट भरण्याची लायबिलिटी आहे, म्हणजे कायदेशीर जबाबदारी आहे. आणि हा एका वाक्यातच सगळा सार आहे. परीक्षेसाठी तर हा गोल्डन रूल आहे. एव्हरी एसएससी इज अ पर्सन, बट एव्हरी पर्सन नीड नॉट बी एन एसएससी. याचा अर्थ काय? सोपं आहे. प्रत्येक एसएससी हा कायद्याच्या नजरेत पर्सन आहेच, पण प्रत्येक पर्सन हा एसएससी असेलच असं काही नाही. जेव्हा तुमच्यावर टॅक्स भरायची जबाबदारी येते तेव्हाच तुम्ही पर्सन या कॅटेगरीतून पुढे जाऊन एसएससी बनता. ओके, तर टाईम आणि आयडेंटिटी नंतर आता शिकूया फायनान्सचा कॉन्सेप्ट. म्हणजे टॅक्स लागतो कशावर? सरळ उत्तर आहे इन्कमवर. पण मग कायद्याच्या भाषेत इन्कम म्हणजे नेमकं काय? इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 224 मध्ये इन्कमची व्याख्या खूप विस्तृत आहे. ही एक इन्क्लुझिव्ह डेफिनेशन आहे, म्हणजे कायदा फक्त सांगतो की इन्कममध्ये काय काय समाविष्ट होईल, त्याची काही ठराविक लिस्ट नाही. यामध्ये पगार, बिझनेसचा नफा, डिव्हिडंड, लॉटरी जिंकणं आणि गिफ्ट्स अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण थेट सगळ्या इन्कमवर टॅक्स नाही भरत. त्याची एक प्रोसेस आहे. स्टेप 1, आपल्या सगळ्या 5 हेड्स ऑफ इन्कमची टोटल केली जाते. स्टेप 2, ह्या टोटलला म्हणतात ग्रॉस टोटल इन्कम, म्हणजेच GTI. स्टेप 3, त्यातून सरकारमान्य वजावट म्हणजे डिडक्शन्स जसे की ATC, ATD मायनस केले जातात. आणि मग स्टेप 4 मध्ये जी फायनल रक्कम उडते त्याला म्हणतात टॅक्सेबल इन्कम, आणि फक्त याच रकमेवर टॅक्स भरावा लागतो. चला, आता आपल्या टॅक्स डिक्शनरीमधली एक स्पेशल एंट्री बघूया, ॲग्रिकल्चरल इन्कम. या इन्कमला आपल्या टॅक्स कायद्यामध्ये एक विशेष दर्जा आहे. हे वाक्य एकदम कान देऊ नका आणि डोक्यात फिट करून घ्या. इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 10(1) नुसार ॲग्रिकल्चरल इन्कमवर 100% टॅक्स माफी आहे. हो, 1 रुपया सुद्धा टॅक्स लागत नाही. आपला भारत देश कृषीप्रधान असल्यामुळे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाला पूर्णपणे सूट दिलेली आहे. आणि हो, परीक्षेमध्ये हा प्रश्न हमखास विचारला जातो. पण मग ॲग्रिकल्चरल इन्कम म्हणजे नेमकं काय?
तर सेक्शन 2 सबसेक्शन ए नुसार हे असं इन्कम आहे जे भारतात असलेल्या आणि शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीतून मिळालं आहे. इथे 2 गोष्टी महत्त्वाच्या. जमीन भारतात पाहिजे आणि ती शेतीच्या कामासाठीच वापरलेली पाहिजे. याचं एक प्रॅक्टिकल उदाहरण घेऊयात. समजा चहा म्हणजे टी उगवण्याचा आणि त्यावर प्रक्रिया करून विकण्याचा बिझनेस आहे. तर एकूण इन्कमपैकी 60% इन्कम हे ॲग्रिकल्चरल इन्कम मानलं जाईल आणि ते पूर्णपणे टॅक्स फ्री असेल. पण उरलेलं 40% इन्कम हे बिझनेस इन्कम मानलं जाईल आणि त्यावर मात्र टॅक्स लागेल. म्हणजे इथे इन्कम 2 भागांत विभागलं जातं. तर मंडळी, हे होते काही बेसिक पण अत्यंत महत्त्वाचे कॉन्सेप्ट्स. आता शेवटी परीक्षेसाठी एक मास्टर स्ट्रोक ज्यामुळे चांगले मार्क्स मिळवणं सोपं होईल. टीप एकदम सोपी आहे. ऑलवेज मेन्शन सेक्शन नंबर्स. इन्कम टॅक्सचा पेपर लिहिताना हे सेक्शन नंबर्स टाकणं अनिवार्य आहे. उदाहरणार्थ प्रिव्हियस इयरसाठी सेक्शन 3, ॲग्रिकल्चरल एक्झॅम्पशनसाठी सेक्शन 10(1). यामुळे तपासणाऱ्याला कळतं की तुमचे बेसिक्स एकदम क्लिअर आहेत आणि तुमचा अभ्यास पक्का आहे. परीक्षेमध्ये हे सेक्शन्स नक्की लिहा, तुम्हाला टॉप मार्क्स मिळतील. या टॉपिकचे पूर्ण नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केले आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की चेकआउट करा. जर हा बेसिक कन्सेप्टचा क्लास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, law-minded_DNM ला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा पुढचा पाठ हवा आहे का. कीप लर्निंग, स्टे लीगल. जय हिंद, जय महाराष्ट्र.